काल ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या, मुख्यमंत्री म्हणतात की फील्डवरती येणं गरजेचं असतं असं देखील मुख्यमंत्री काय बोलतात त्याच्याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. दोन उपमुख्यमंत्री काय बोलतात त्याच्याकडेही महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. एक लक्षात घ्या, ग्रामपंचायत निवडणुकांच्या संदर्भात घटनाबाह्य सरकार जे फटाके वाजवते ते फुसके आहेत. या राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, त्याचे निकाल लागले. निकालाचे आकडे प्रत्येकजण आपल्या आपल्या बाजूनं दाखवतोय की आम्हीच कसे जिंकलो आणि विरोधक कसे हारले. हा मूर्खपणा आहे. ग्रामपंचायत निवडणुका या पक्ष आणि चिन्ह ह्याच्यावर लढवल्या जात नाही. हे जर आमच्या घटनाबाह्य राज्यकर्त्यांना माहीत नसेल तर हे अनाड्यांचं सरकार आहे असं म्हणावं लागेल. या निवडणुका पॅनल पद्धतीनं अनेकदा सर्वच राजकीय पक्ष विरोधक एकत्र पॅनल करतात गावात आणि निवडणुका लढतात गावच्या विकासासाठी. त्यांनी पंचायत राज व्यवस्था समजून घेतली पाहिजे ग्रामपंचायतीच्या बाबतीत. पण तरीही हे अडाणी घोडे उधळलेले आहेत. आम्हीच जिंकलो, आम्हीच जिंकलो, आम्हीच जिंकलो. निवडून आलेल्या ग्रामपंचायत त्यांना निधी मिळावा, विकासासाठी फंड मिळावा म्हणून सरकारकडे जातात. ही परंपरा आहे. कारण त्या बिगर राजकीय स्थानिक स्वराज्य संस्था असतात. हे समजून घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. 30 टेप वाजवून जनमत काय त्यांच्या बाजूने वाढणार नाही. त्यांचं म्हणणं की माझं पूर्ण होत आहे. जे सरकार, जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरत आहे त्यांचे हातभर फाटते, माझ्या भाषेत बोलायचं होतं. जे सरकार आणि जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या निवडणुका सिनेट निवडणुका घेण्यासाठी चालढकल करतात त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या विजयावर दावा सांगावा हे हास्यास्पद आहे. जे सरकार, जे राजकीय पक्ष मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायला धजावत नाहीत ते म्हणतात आम्ही ग्रामपंचायती जिंकलो. अरे घ्या, सिनेटच्या निवडणुका घ्या. आता मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या, जिल्हा परिषद निवडणुका घ्या, ज्या पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जातात, आणि मग सांगा कोण जिंकलं आणि कोण हारलंय. हे अशी मूर्खपणा तुम्ही वारंवार दाखवताय आणि या महाराष्ट्रामध्ये अडाण्यांचं सरकार आहे. या राज्याची बदनामी होते बाहेर. त्यांचं म्हणणं आहे की पक्ष तुमचा जो आहे तो शेवटच्या क्रमांकावर कुठे आहे पक्ष? ज्या आकडेवारी आहे अहो ती तुम्ही आता माझे तुम्ही उत्तर ऐकलंत ना, का तुम्ही पण त्यांच्या पक्षात सामील झालाय. या निवडणुका चिन्ह आणि पक्षावर लढवल्या जात नसतील तर ते पक्षाच्या समोर आकडे कसे काय कोण टाकू शकतो. तसं म्हटलं तर पालघरला अख्खी शिवसेना जिंकली. आम्ही बोलतोय का? त्यांच्या पालघरला अख्खी शिवसेना जिंकले, आमचे कार्यकर्ते जिंकले. पण तरी आम्ही असं म्हणतो या निवडणुका बिगर राजकीय असतात. त्यांनी काही आकडे सांगू द्या, त्यांना आकडा लावायची सवयच आहे. 50 खोके, 40 खोके, 20 खोके, ते आकड्यावरच जगतात. दिल्लीला एवढे खोके पाठवले, छत्तीसगडला एवढे खोके पाठवले. सध्या त्यांच्या आकड्याचेच खेळ चालू आहेत सर्वत्र ना. पण मी परत सांगतो, या निवडणुका जर अभ्यास केला तुम्ही आतापर्यंत या आपला पंचायत राज सिस्टीमचा, तर ग्रामपंचायत निवडणुका या चिन्ह राजकीय पक्षावर लढवल्या जात नाहीत. त्या स्वतंत्रपणे त्या लढवल्या जातात, पॅनल पद्धतीनं लढवल्या जातात. म्हणून म्हणतोय ना, जे सरकार आणि जे राजकीय पक्ष आम्हाला तर सांगतायत ना सिनेट निवडणुका घ्यायला घाबरता. निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या असताना तुम्ही रडीचा डाव करता. मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिका निवडणुका आपण घ्यायला तयार नाही आहेत म्हणजेच आपली किती फाटते शिवसेनेसमोर. निवडणुका या घ्या, या निवडणुका जाहीर करा आणि त्या निकालावर बोला कोण जिंकलाय कोण हारताय. नाही, तसं नाहीये ते. असं नाहीये ते. एक देश एक निवडणूक, एक पक्ष आणि एकदाच निवडणूक अशी त्यांची घोषणा आहे. एकच पक्ष आणि फक्त यापुढे एकदाच निवडणूक. लोकशाही नाही,
आप बताइए। ग्राम पंचायत चुनाव को लेकर आपने ट्वीट भी किया कि देश अपना राज्य अनाड़ी लोगों के हाथ में है और जो आंकड़े आए हैं ग्राम पंचायत चुनाव के उसको लेकर क्या कहना है? देखिए, ये ग्राम पंचायत की निवडणूक होती है, ये पूरे देश में किसी राजकीय पार्टी, पॉलिटिकल पार्टी या सिंबल के ऊपर नहीं लड़े जाते। जो पंचायत राज सिस्टम है वो समझ लेना चाहिए, ये पैनल सिस्टम से लड़ी जाती है। कभी कभी वो पैनल में सभी पार्टी के लोग रहते हैं और जीतने के बाद लोग दावा करते हैं ये हमारा है, ये हमारा है, ये हमारा है, ये हमारा है। ऐसा नहीं होता ना। वैसे तो फिर हम भी दावा कर सकते हैं। जीतने के बाद ग्राम पंचायत के लोग होते हैं, उनको फंड की जरूरत होती है, सरकार के पास जाते हैं, क्योंकि उनकी पूरा जो कंट्रोल है सरकार के पास होता है। ये सरकार दावा करती है ग्राम पंचायत चुनाव जीतने की, लेकिन ये सरकार यूनिवर्सिटी का सीनेट निवडणूक लेने में डर रही है क्योंकि हार रही है। ये सरकार मुंबई महानगर पालिका और 14 और महानगर पालिका के चुनाव लेने से डर रही है क्योंकि हार जाएंगे। तो ये ग्राम पंचायत का चुनाव के बारे में दावा करना ये मूर्खता है। छगन भुजबळ सरकारला घरचा आहेर देतात. त्यांचं असं म्हणणं आहे की सरसकट जर मराठा आरक्षण दिलं तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल. आज तर शिष्टमंडळ बघा, हा विषय अत्यंत नाजूक आणि गंभीर आहे। या महाराष्ट्रामध्ये जाती आणि पातीच्या नावावरती हे राज्य फोडण्याचं एक मोठं षडयंत्र आहे। या राज्यामध्ये अस्थिरता राहावी कायम आणि त्या अस्थिरतेच्या नावाखाली या राज्यातला उद्योग, व्यवसाय, रोजगार हा बंद पडावा आणि बाहेर जावा एकाच राज्यामध्ये बाजूच्या, यासाठी हे टाकलेले डाव आहे। आपल्या राज्यकर्त्यांनी, महाराष्ट्राच्या खास करून, त्यांनी या डावपेचामध्ये फसू नये आणि या महाराष्ट्रामध्ये सामाजिक एकता राहावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत, अशी शिवसेनेची भूमिका आहे। दिवाली से पहले हाँ? कुछ ना कुछ राज्य में करने की इनकी साजिश है, इस तरह से आपने कहा था, और अब इस तरह से ओबीसी और मराठा को लेके बात ऐसी है कि महाराष्ट्र एक प्रोग्रेसिव स्टेट है, जिन्हें हम पुरोगामी राज्य बोलते हैं। ये प्रोग्रेसिव स्टेट है। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, महात्मा फुले, शाहू, इस ऐसे नेताओं ने महाराष्ट्र को एक विचार की दिशा दी है। यहाँ जात को या धर्म को कोई स्थान नहीं है, हम सब एक है इस राज्य में। लेकिन अभी कुछ महीनों से या कुछ सालों से, जब से बीजेपी आई है यहाँ, तब से इस राज्य में जात के आधार पर मराठा वर्सेस ओबीसी, मराठा वर्सेस धनगर, मराठा वर्सेस दलित, ये सबको एक दूसरे के खिलाफ झगड़ने के लिए मजबूर किया जा रहा है। तो शिवसेना से आह्वान है सबको कि हमारा राज्य अस्थिर करके यहाँ का उद्योग, यहाँ का रोजगार कुछ लोग बाहर बाजू के राज्य में ले जाना चाहते हैं, और इस ये जो षड्यंत्र है उसमें हमको उसमें नहीं फंसना चाहिए। ये शिवसेना की भूमिका है। उद्धव ठाकरे ने कहा कि जो भूपेश बघेल हैं, अगर वो बीजेपी में चले जाते हैं तो जो महादेव वाला मामला है ऐप का, वो हर महादेव ऐप हो जाएगा और उनको क्लीन चिट मिल जाएगी। डेफिनेटली। एक बार लालू यादव ने कहा था, अगर मैं बीजेपी में शामिल होता तो मैं हरिश्चंद्र का अवतार बन जाता, सत्यवादी बन जाता। लेकिन मैं बीजेपी में शामिल नहीं हो गया। हाँ, उनके सामने घुटने नहीं टेके, इसलिए मेरे ऊपर सब और मेरे फैमिली के ऊपर कार्रवाई चल रही है। ये जो महादेव ऐप की आप बात कर रहे हैं, वे सच है ना। अगर भूपेश बघेल जी बीजेपी में शामिल होते हैं या बीजेपी को मदद करते हैं तो उनको तो भगवान का स्थान मिलेगा, हर हर महादेव, उनका ही अभिषेक किया जाएगा। ये तो सच है। महाराष्ट्र में देखो ना, अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, ये भी महादेव ऐप के ही मेंबर है ना। अब उनकी पूजा की जाती है। जिनको जेल में भेजना था, अब उनकी पूजा की जाती है। और देवेंद्र फडणवीस, मोदी जी, अमित शाह उनके ऊपर फूल डालते हैं। कल आपने देखा होगा गोंदिया में प्रफुल्ल पटेल जी ने स्वागत किया मोदी जी का। यही प्रफुल्ल पटेल जी जिनके ऊपर मोदी जी ने इकबाल मिर्ची के साथ संबंध जोड़ा था, मालूम है ना आपको। कल उनके स्वागत के लिए खड़े थे और हाथ में हाथ डालकर दोनों चल रहे थे। ये महादेव ऐप की कमाल है। तर सर्वपक्षीय बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस लाठीचार्ज संदर्भात बोलणार होते, मात्र त्यांना बोलून दिलं गेलं असं छगन भुजबळ बोलतात आणि त्यांना विचारलं असं मला माहित नाही। बघा, ज्या गोष्टी मला माहित नाही कॅबिनेट मधल्या त्याच्याविषयी बोलणार नाही। बाबा बागेश्वर भी मराठी समाज को सपोर्ट कर रहे, कहीं ना कहीं राजनीति
देखिए बीजेपी की राजनीति हमेशा चलती है, अभी उसके ऊपर क्या बात करनी। चलिए, तर थँक्यू। दिवाळी अंक येणार आहे त्यास आपबीती जेलमधले तुमची देखील सहकार्य. दिवाळी अंक आला तो वाचा, मग मी आपल्याशी बोलेन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.